एकूणच एकमेकांमध्ये जी काही स्पर्धा होती निवडणुकीच्या आधी अनेक जणांनी आरोप केले होते वेगवेगळ्या उमेदवारांवर, या बाबतीमध्ये काय चर्चा झाली आणि आपण कशा पद्धतीने महानगरपालिकेच्या याला सामोरं जाणार? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तिन्ही नवनिर्वाचित आमदारांचा या ठिकाणी सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि सदरच्या बैठकीमध्ये पुढच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये आम्ही 142 जागा लढल्यानंतर 132 आमदार आज निवडून आलेले आहेत। त्यामुळे आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये 111 नगरसेवकांचा संकल्प जो आहे आज केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अथक प्रयत्न करून नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला परत विजय मिळवून देते। बंडखोरांचं कसं आव्हान आहे जी इथे देखील चर्चा झाली? बंडखोरांचं आव्हान नागरिकांनी परतावून लावलेलं आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी पक्षाच्या बैठकीमध्ये प्रत्येक विषयावरती साधक बाधक चर्चा झाली। कार्यकर्त्यांनी पुढे कशा पद्धतीने काम करावं, कोणाचं ऐकावं आणि कशा पद्धतीने पुढे वाटचाल करावी। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जातो, याची अनेक उदाहरणं आहेत। ती उदाहरणं देखील आम्ही दिली आणि त्याच पद्धतीने सगळ्याच कार्यकर्त्यांनी संयमाने पुढे जायला पाहिजे। संयम राखला की भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितच सन्मान मिळतो। पक्ष सोडून गेलेले अनेक जण पुन्हा पक्षामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहे, त्या दृष्टिकोनातून आपली काय भूमिका आहे? त्यांना परत घ्यावं की म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर यामुळे अन्याय होईल असं वाटतं का? प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती तर अन्याय होतो, परंतु ह्या विषयाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील। परंतु आज तरी कार्यकर्त्यांची भूमिका आहे की अशा कुठल्याही जे काही निवडणुका विरोधामध्ये लढलेल्या आहेत अशा लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊ नये, असा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सूर होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।